हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 7 मराठी की पोएम 11 लेख के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम पंडिता रमाबाई तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं पोएम 11 लेख के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसमें पहले हमें बताया है मीनिंग ऑफ द टाइटल, देन कवितेची मध्यवर्ती कल्पना, दैट इज द सेंट्रल थीम ऑफ द पोएम. Then after that they have given us मूल्य शिकवण संदेश, that is the moral or message of this poem. And after that meanings are given here. लेक मुलगी, कन्या daughter, ताबड़ लाल रेड, कुंदन रत्न, किमती खडा प्रिशियस स्टोन जेम, गोंदणं अंगावर कायमची गोंदलेली खूण, अपरमनंट टॅटू, पालवी नुकतीच उगवलेली कोवळी पाने फ्रेश फॉलिएज, चंदन सुवासिक खोड सॅन्डलवूड, काळजी चिंता दॅट इज वरी, आस ओढ तीव्र इच्छा डिझायर विश, उरात हृदयात मनात इन दी हार्ट, उदास नाराज अपसेट सॅड, बोलकी बोलणारी टॉकेटिव्ह. देन वाक्य प्रचार व त्याचे अर्थ, काळजी मिटणे चिंता दूर होणे, वरी विदर जवी, परवा न करणे चिंता न करणे काळजी न करणे, डू नॉट केयर डू नॉट वरी बॉदर अबाउट. इसके बाद हमें दिया है कविताचे भावार्थ. मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे एक सांगताना कवयित्री म्हणतात. ये जो मीनिंग्स है बच्चों हमको मराठी एज वेल एज इंग्लिश दोनों में दिया है ताकि आप इसे समझ सके. मैं सिर्फ मराठी के मीनिंग्स है वो रीड करूँगी, इंग्लिश के आप देखते जाइए और रीड करते जाइए. माझी मुलगी जणू तांबडे लाल रत्न हाय, माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंधळ आहे, नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे, ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारे ती सुगंधित चंदन आहे. द नेक्स्ट, माझी लेक माझ्या मनात सतत असते तेव्हा माझी सगळी चिंता मिटते, ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयच्या ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते, वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि माझे मन उदास होते, तिच्या विना वेळ जाता जात नाही. चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हस्त खेळत बोलत राहते तेव्हा मला आनंद होतो, पण मी जरा देखील तिच्यावर रागावले की ती मग रुसून बसते. सारे जग खरी आपल्यावर नाराज झाले रुसले तरी मी काळजी करत नाही, पण माझी चिमुकली पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाची बोल करतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. इसके बाद हम बढ़ते हैं संकलित मूल्यांकन की तरफ. तो पहला है कृति 1, आकृती पूर्ण करा. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे, तांबडे कुंदन, हिरवे गोंधळ, झाडाची पालवी, हाडाचे चंदन, बोलकी चिमणी, पाकळी. द नेक्स्ट इज लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. सगळी काळजी मिटते, रोज समयी पेटते, घर हसते, कशाचीही पर्वा वाटत नाही, उदास वाटत नाही, सकाळची आशा वाटते. इसके बाद आता है पुढील शब्दांचे अर्थ लिहा. लेक मुलगी, काळजी चिंता, आस ओढ वेळ समय, राग क्रोध, रात्र रजनी, सकाळ प्रभात, जग दुनिया. एंड उसके बाद आता है कृती 4, ओळीचा सरळ अर्थ लिहा. तो कवयित्री म्हणतात, सगळे जग जरी आपल्यावर नाराज झाले किंवा रुसले तरी मी काळजी करीत नाही, पण माझी पाकळीसारखी छोटी मुलगी कधीही रुसू नये असे मला वाटते. इसके बाद हमारा आता है पुढील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते. लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीची मनाला तिची अतोनात ओढ लागते, ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे. कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते, चिमणी जरा चिवचिवीत राहते तशी लोक सारखी बडबडत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते.
कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते? माझी ताई घरात सर्वाची लाडकी आहे. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. ती माझ्याशी न कंटाळता खेळते. ती घरात नसली की मला करमत नाही. मला तिची खूप आठवण येते. माझे मन कशातच रमत नाही. मी रडवेला होतो. माझे अभ्यास अर्धवट राहतो. मला तिच्याशिवाय जेवणही गोड लागत नाही. माझी लाडकी ताई कधी मला सोडून बाहेर जाऊ नये असे वाटते. इसके बाद हम बढ़ते हैं भाषा अभ्यास. दैट इज अ वॉकॅब्युलरी. सो फर्स्ट वन इज कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. दॅट इज यू हॅव टू राईट रायमिंग वर्ड्स. सो कुंदन, चंदन, मनाची, घराची, मिटते, पेटते, उरास, उदास, हसते, बसते, करू नये, रुसू नये, भाषा, आशा, करते, लागते. इसके बाद हमारा आता है तख्ता भरा. तो एक वचन, अनेक वचन, झाड, झाडे, घर, घरे, चिमणी, चिमणिया, समई, समया, पाकड़ी, पाकड़िया, लेक, लेकी, भाषा, भाषा. इसके बाद हमें दिया है केवल प्रयोगी अव्ययीचे प्रकार. दैट इज अ टाइप्स ऑफ इंटरजेक्शंस. तो फर्स्ट हमें दिए हैं केवल प्रयोगी अव्यय के प्रकार हैं. ये उनके जो शब्द हैं वो दिए हैं. तो हर्षदर्शक के शब्द शोक दर्शक, देन आश्चर्यकारक, देन प्रशंसा दर्शक, देन सम्मति दर्शक, देन विरोधी दर्शक, तिरस्कार दर्शक, संबोधन दर्शक, मान दर्शक. देन पुढील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. ओहो, ससा धूम पडाला. अरे वा, छान दिसतेस. आई ग, ठेच लागली. इसके बाद हमें दिया है तोंडी परीक्षा, आकारिक मूल्यमापन, दैट इज अ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. इसके बाद मराठी विलोम पद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. देखो वर्ड्स दिए हैं उल्टा सीधा एक समान है जिसमें चीमा काय कामाची, त्यांची मा काय कामाची. ती होडी होती, ती होडी होती. इसके बाद दिया है शब्द कोडे. मी मिठू मिठू बोलते, तुमची करमणूक करतो, मला पिंजऱ्याच्या कोडू नको. पोपट. मी सगळ्यांशी संवाद साधतो, तुमचा संदेश झटपट पोहोचवतो, रात्रि झोपताना मला खिशात ठेवू नका. मोबाइल. तो बच्चों इसी के साथ में हमने पोयम 11 लेक के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलेंगे चैप्टर 12 रोज निशी के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग. थैंक यू.